नमस्कार मित्रांनो, माझं नाव विक्रांत आहे आणि आपल्या पुण्याच्या औंध एरियामध्ये आपला विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी हा आपला क्लास आहे. आणि आज आपला जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो आहे आपली एक स्ट्रॅटेजी जी मी ऑलमोस्ट रोज अप्लाय करतो, मी रोज ती वापरतो आणि आपला ह्याच्यातनं आपल्याला 1 ते 1.25%, कधी-कधी 0.80% ते 1% पर्यंत आपल्याला रोजचा प्रॉफिट होऊ शकतो. ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे. तर ऑप्शन बायर म्हणतील की 1% तर काहीच नाही, आम्हाला तर 10,000 लावून 10,000 करायचे असतात. ते आता त्याला ट्रेडिंग नाही म्हणत ना मित्रांनो, त्याला तर जुगार म्हणतात. ठीक आहे. ते तर तुम्हाला जेव्हा मोमेंट मिळेल तेव्हा तुम्ही करता ते, पण जेव्हा नाही मिळत तेव्हा तुम्ही ते त्याच्यापेक्षा जास्त पैसे घालून ठेवतात, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ऑप्शन बाईंगमध्ये जे रिटर्न मिळतात ते डेफिनेटली जास्त असतात, ते नक्कीच जास्त मिळत असतात. पण ऑप्शन सेलिंगमध्ये जे असतात ते रोज पैसे कमवतात. तुम्हाला जर घर चालवायचं आहे ना तर ऑप्शन सेलिंगनीच चालणार, बरोबर. जर तुम्हाला मोठी वेल्थ बनवायची आणि जर प्रॉपर केलं तर ऑप्शन बाईंगनी बनणार. पण ऑप्शन बाईंगमध्ये फार प्रॉब्लेम्स आहेत, कारण तुम्हाला रोज ट्रेड मिळणार नाही. ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट रोज ट्रेड मिळतो. रोज पैसे कमवायचे असतील तर ही ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट आहे. इंट्राडेसाठी ही स्ट्रॅटेजी आहे सगळ्यात महत्त्वाचं. इंट्राडे काही वीकली, काही कॅलेंडर वगैरे करायची गरज नाही आपल्याला. विकली पण नाही, आजच्या आज. आज जर फिन निफ्टी आहे तर आज होणार. ठीक आहे. एखाद दिवस चालतो गॅप. ठीक आहे. थीटा डीकेचा बेनिफिट मिळतो आपल्याला. चला आपण आहे ना स्क्रीनवर जाऊया. त्यामुळे मी तुम्हाला जरा क्लिअरली अजून तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करू शकतो. चला तर मग भेटूया आपल्या स्क्रीनवर, बघूया आपल्या स्क्रीनवर. तर या स्ट्रॅटेजीचं नाव आहे मित्रांनो, एक मिनिट जरा बघतो रेकॉर्डिंग ऑन आहे ना, आहे. ओके. आपल्या या जी स्ट्रॅटेजी आहे त्याचं नाव आहे आपलं बुल रेशो स्प्रेड. आणि रेशो पण लिहून टाकतो मी तुमचं. याला तुम्ही रेशो स्प्रेड म्हणता, बुल रेशो स्प्रेड म्हणता, म्हणजे रेशो स्प्रेडच आहे पण आपण बुल साईडला करतोय. इथं आपला व्ह्यू काय असणार आहे लक्षात घ्या. आपला व्ह्यू असणार आहे इथं साइडवेज टू बेरिश. साइडवेज टू बेरिश हा व्ह्यू आपला असणार आहे, बरोबर. तर याच्यात काय करायचं असतं मी तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला ऑप्शन चेनवर घेऊन जातो आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्डरवर जाऊन म्हणजे सेन्सिबलवर जाऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. सेन्सिबलवरच डिप्लॉय करत जास्त सोपं असतं. ठीक आहे. हे बघा, सिम्पल काय करायचं, इथं आपला चालला आहे स्पॉट, म्हणजे मार्केट आता इथं चाललं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं ATM पण इथं चाललं आहे. तिथून जर निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल तर साधारणपणे 150 पॉईंट 100 पॉईंट दूर. ठीक आहे. आता तुम्हाला तिथं तुमच्या प्रीमियमची व्हॅल्यू बघावं लागेल. ठीक आहे. काय प्रीमियमची व्हॅल्यू आहे तर साधारणपणे तुम्ही 150 ते 200 पॉईंट दूर गेले आणि एक काय केला, एक तुम्ही कॉल बाय केला, बरोबर. त्यानंतर तुम्ही अजून थोडं लांब गेले, पण त्याच्या आधी एक महत्त्वाचा पॉईंट, याची प्राईस बघायची. एक्झाम्पल देतो, समजा याची प्राईस आहे 100. ठीक आहे. चल थोडंसं कन्फ्युजन होईल मला असं वाटतंय, कारण खूप लोक आहे ना ऑप्शन सेलर नसतात. मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो, एकदम सिम्पलेस्ट वे सांगतो. ATM आहे, कुठलंही आहे. ठीक आहे. ह्याच्या वर बघायचं म्हणजे OTM मध्ये जायचं. 100 रुपयाचा प्रीमियम आहे, एक्झाम्पल देतो मी. 70 रुपयाचा पण असू शकतो. मी आता सोपं करण्यासाठी, कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी तुम्हाला मी 100 रुपये सांगितलं. 100 रुपयाचं काय केलं, बाय केलं. ठीक आहे. आणि अजून काय केलं, हा एक बाय केला. किती लॉट केले बाय, एक लॉट. ठीक आहे. आता तुम्ही OTM गेले, 100 डिवाइड बाय 5 किती आले, 20 रुपये आले. 20 रुपये तुम्ही काय केला, सेल. किती सेल केले, 5 लॉट सेल केले. लक्षात घ्या, थोडा 20 रुपयाचा नाही घ्यायचा, थोडा 20 पेक्षा जास्त घ्यायचा. एक्झाम्पल देतो, 24 रुपयाचा घेतला. 24 × 5 किती रुपये एक्स्ट्रा आले. म्हणजे बघा, 100 रुपये आपण मार्केटला दिले, कारण आपण इथं कोण आहोत, इथं आपण आहोत बायर. ठीक आहे. आपण मार्केटकडनं किती घेतले, 5 लॉटचे घेतले, 24 रुपये घेतले. 24 × 5 करा, किती होतात बघा बरं. 24 × 5, 4 रुपये एक्स्ट्रा ते माहिती मला, तरी पण तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो मी. 24.5 24 × 5 120 रुपये आपण मार्केटकडनं उचलले परत, बरोबर. काय केलं मी, इथे मार्केटला दिले तर मग हे निगेटिव्हमध्ये लिहावं लागेल मला. 100 रुपये निगेटिव्ह, 120 रुपये मला मिळाले, प्लस केलं मी, बरोबर. आता एक्स्ट्रा आपण घेतले, किती पैसे घेतले, 20 रुपये एक्स्ट्रा आहे.
तर आहे ना परत OTM मध्ये जायचं. कॉल साईडला सगळं जे चाललंय ना ते कॉल साईडला, पुटचा काही संबंधच नाही इथं. ठीक आहे. तर आपण परत 4 रुपयाचा म्हणजे 100 / 5, 100 / 5 किती आले होते 20. 20 रुपयाचा आपल्याला घ्यायला पाहिजे होता, पण आपण किती दिला 24. तुम्ही म्हणता मग चाललं नाही तर 20 घेतला असता आपण. अरे पण तुमचं 5 लॉट तुम्ही विकताय ना, तुमचं मार्जिन काहीच्या काही जाईल, तर ते मार्जिन पण कमी करायचं म्हणून हेज पण टाकावं लागेल त्याला, तर हेज करून देतो तुम्हाला मी त्याच्यात 4 रुपयाचा काय करायचा, परत बाय करायचा. ठीक आहे. किती लॉट, 4 लॉट. ठीक आहे. हे किती रुपये आले, 4 आणि 4 16. ठीक आहे. ऑलमोस्ट जेवढे आपण घेतले तेवढे आपण मार्केटला दिलेत. ठीक आहे. हे थोडं कॅल्क्युलेशन थोडंसं गडबड आहे काहीतरी. 100 / 5 झाले, एक 4 रुपयाचा डिफरन्स दिसतो मला, राहू द्या, काही नाही फरक पडत 4 रुपयांनी. सांगायचा मुद्दा असा आहे की 1:5:4 एक 1:5:4च्या रेशोमध्ये तुम्ही काय करणार, असा तुम्ही एक स्प्रेड बनवणार आणि मग मार्केटला जेवढे पैसे गेले आहेत तेवढे देणार. मग तुम्ही म्हणा प्रॉफिट कसा होणार, जर मार्केट कुठेही एक्सपायर झालं तरी आपला लॉसच होतोय, नाही होते लॉस. हा 24 रुपयाचा जो इथं आपला प्रॉफिट आहे, तेव्हा हा 24 रुपयाचा प्रीमियम अर्धा होऊन जाईल. ठीक आहे. 12 होऊन जाईल तेव्हा हा विकायचा. ठीक आहे. हा एक्झिट करायचा, हा विकलेलाच आहे, हा बाय करून टाकायचा आणि त्याचे एक स्ट्राईक प्राईस खालायचं. तो परत तुम्हाला 20-22 रुपयाचा मिळतो, तो परत अर्धा खायचा, परत दुसरा यायचा, परत अर्धा खायचा, असं 1 ते 1.25% मिळतो दिवसातला. मार्केट साईडवेज टू बेरिश राहिलं तर मुवमेंटमध्ये आली तुमच्या स्ट्राईक प्राईसच्या वर तुम्हाला निघावं लागेल, 2% स्टॉप लॉस असेल. नेहमी होत नाही, महिन्यातनं 2 दिवस ते 3 दिवस स्टॉप लॉस हिट होणार आहे. ठीक आहे. ते पण तुम्हाला त्याचं टेक्निक सांगतो मी, त्याला पण तुम्ही कसं कमी करू शकता. हे बघा, आता चला सेन्सिबल कुठे गेलं माझं, हां इथं जायचं, ट्रेड स्ट्रॅटेजी बिल्डर. आता आज आहे माझ्या मते रविवार आज, तर मी तुम्हाला फिन निफ्टी दाखवतो. 2 दिवस एक्सपायरीला मी तुम्हाला म्हटलं इंट्राडेचा ट्रेड आहे, पण तुम्ही हा फिन निफ्टी जवळची जी एक्सपायरी त्याला तुम्ही करू शकता. एकदम उद्या पाहिजे, आज पाहिजे तर अजून चांगलं. ठीक आहे. 25 जूनची आज आहे 23 जून. ठीक आहे. मी इथं गेलो अदर्सवर, स्ट्रॅटेजी बिल्डरवर गेलो, मार्केट चाललंय 20,991 म्हणजे 23 चाललंय. आता हा मला इथं कुठे 100 रुपयाचा तुम्ही मिळत नाही वरती ना, मी काय करणार, समजा मी 23,100चा हा कॉल बाय केला. किती रुपयाला बाय केला, 47.5 म्हणजे 47 रुपये 50 पैसे. याला डिवाइड बाय 5 करा. ठीक आहे. याचा डिवाइड बाय 5 किती येतं माहिती तुम्हाला, साधारण 8-9 रुपये येतात. तर ना 8-9 रुपयाच्या ऐवजी मी काय करतो, मी ना 12 रुपयाचा विकतो. 12 नाही, अजून थोडं पाहिजे तर 15चा विकून टाकू. चला 5 क्वांटिटी विकली. ठीक आहे. आता लक्षात घ्या 47.5 म्हणजे 48 रुपये. 48 डिवाइड बाय 10 केलं तर 4.8 येतात, इंटू 2 केलं तर 9.60 येतात ना. म्हणजे साधारणपणे 9-9.5 रुपये आपल्याला पाहिजे होते, आपण 15 रुपयाचा विकलाय, म्हणजे आपण 6 रुपये वर आहोत ना. तर आपण 6 रुपयाचा हा ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा द्यायचा, म्हणजे आपल्याला थोडा अजून बेनिफिट मिळतो. हा काय करायचा, आसपासची प्राईस चालते. 4 लॉट बाय केले. हे बघा, हा बाय केला, हे बघा आपण OTM आहे, मार्केट इथं आहे, मार्केट अजून 100 पॉईंट वर गेलोय मी. ठीक आहे. 100 पॉईंट वर आहे. आता फिन निफ्टीला 100 पॉईंटची मूव्ह रोज थोडी ना असते, जाते वर, आणि आपल्याला इथं लॉस नाही होणार आहे, आपल्याला इथे लॉस होणार आहे. म्हणजे 22,900 म्हणजे 23,000, 300 पॉईंट वर आहे आपण ऑलरेडी. आपल्याला लॉस चालू होईल, आपला जो लॉस एक्झिट करायचा तो इथं करायचा आपल्याला. आपण 300 पॉईंटमध्ये सेफमध्ये आहोत, काही रिस्क नाही इथं त्याच्यामध्ये. हे बघा, एवढी मोठी रेंज मिळते का, इथं आलं ना सगळं, एवढी भली मोठी रेंज आपल्याकडं. तर आपण एक लक्षात घ्या, 15 रुपयाचा विकला आणि आपण काय केलं, 5 रुपयाचा विकत घेतला. आता आपला हा असा बनला टेबल, हे बघा याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणता इथं तर फ्लॅट झाला, प्रॉफिट नाही आहे, प्रॉफिट आहे. हा जो 15 रुपयाचा ट्रेड आहे ना, मी तुम्हाला दाखवतो परत. हा जो 15चा ट्रेड आहे ना, हा ह्याच्यामध्ये बघा ना आपण गॅप ठेवलेला आहे, 47 आणि 15 मध्ये गॅप आहे. हा जेव्हा 15चा अर्धा होईल, 7-7.5 होऊन जाईल, हा विकायचा, म्हणजे हा एक्झिट करायचा, विकलेलाच आहे, एक्झिट करायचा. हेजला हात नाही लावायचा, ह्याला हात नाही लावायचा. थीटा डिके होईल, प्रीमियम कमी होतील, हा एक्झिट करायचा आणि मग ह्याला यायचा. आता हा 20 रुपयाचा तेव्हा मिळणार नाही, कमी झालेला आहे. हा पण साधारणपणे 14-15चा मिळून जाईल. हा परत विकायचा. किती लॉट, 5 लॉट. म्हणजे हा एकदा एक्झिट केला की परत ह्याच्यावर राहायचं, हा करायचा, किती अर्धे पॉईंट ह्याचे खायचे. हा झाला की हाही अर्धा 20 रुपये आला असतो, 15 रुपयाला असतो, ह्याचे अर्धे पॉईंट खायचे. आणि जर तुम्हाला वेळ असेल, मार्केटमध्ये उरला असेल, तर हाही खाऊन टाकायचे. ठीक आहे. त्याच्या आधीच मार्केट एक्सपायर होऊन जाईल, तुम्हाला 1 ते 1.25% आरामात मिळतो. आणि जर मार्केटमध्ये रॉंग मोमेंटम आली, तुम्ही कधी लॉस करता सांगू तुम्हाला, जेव्हा मार्केट वर जाईल. छोटं वर जाऊन तुम्हाला काही नाही होणार आहे. माइल्ड बुलिशला तुम्हाला काही फरक नाही पडत. स्ट्रॉंग बुलिशला तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता स्ट्रॉंग बुलिश किती वेळा होतं मला तुम्ही सांगा. तुम्ही म्हणले की नाही होतं, अरे पण जर हा ट्रेड आपण जर सकाळी टाकतच नाही, हा 9:45च्या वर म्हणजे 9:45च्या पुढे टाकतोय, 9:45च्या जे मार्केट बुलिश नाहीये, तर काय हे नाही ना, 9:45च्या आधी टाकलं तर सेफ आहे.
तुम्ही म्हणता मार्केट नंतर असं असं किती वेळा तुम्ही बघितलेलं आहे मित्रांनो, की जेव्हा मार्केट एकदम असं साईडवेज चाललंय आणि एकदम फाटकन वर गेले 300 पॉईंट 400 पॉईंट, एका दुसरी केस आहे फक्त, ठीक आहे, ती पण 2-3 महिन्यातनं एकदा, आपण महिन्यातून जरी 2दा पकडली तरी. असं खाली गेलंय, खाली जाऊन एक्सपायरी कशी होती, अशी एक्सपायर होऊन जाते. बरोबर ना? नॉर्मली आपण किती वेळा बघितलंय, की असं असं करून असं व्ही शेप रिकव्हरी एकदम स्ट्रॉंग, अजून ह्याच्यावर 300-400 पॉईंट टाकले त्यांनी. नाही, डे हाय बघायचा, मार्क करायचा. जो डे हाय आहे, समजा हा आहे 23,000च आहे. खाली बघायचं, मार्केट खाली चाललंय, वर चाललंय, थांबायचं 9:45 पर्यंत. मार्केट जरा सिनारिओ दाखवतो, त्याच्यावर जायचं 200 पॉईंट. वर गेले तर तुम्हाला उलटं चांगलं आहे ना, पहिलेच 9:45च्या आधी तुम्हाला प्रीमियम चांगले विकायला मिळतील, चांगले पैसे मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला. तर हे बघा, आता हा लॉस वगैरे बघू नका, हे होणार नाही. का नाही होणार सांगतो तुम्हाला मी. आपल्याला इथपर्यंत थांबायचं. ही लेवल बघा काय. म्हणजे मार्केट जेव्हा तुम्हाला लॉस देईल ना, त्याच्यात तुम्हाला तो प्रॉफिट देऊन जाईल. मोठा प्रॉफिट देऊन जाईल. म्हणजे याच्या खाली तुम्ही ॲडजस्टमेंट करताल. हे प्रीमियम अर्धे करत. बरोबर? ह्याचं हिंदी व्हर्जन पण बनवलेलं आहे. ते ऑलरेडी YouTubeला टाकलेले आपल्या चॅनलवर आहे. तर तुम्हाला वाटलं ना, तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला जर लँग्वेजचा प्रॉब्लेम नसेल तर, भाषेचा प्रॉब्लेम नसेल तर. वारंवार बघा. तुम्हाला कळेल की हे वर्क होतं. हे चांगलं वर्क होतं. कोणी काही बोलू द्या. त्याच्यावर 1-2 मॅडमनी कमेंट टाकलेत, की नाही एक गामा ब्लास्ट झाला की हे जाईल. अहो मॅडम, तुम्ही स्टॉप लॉस तुम्हाला माहीत नसतो का? कुठली स्ट्रॅटेजी असेल तर तुम्हाला लॉस होणार नाहीये. ठीक आहे. इंडिया विक जर वाढला, जर गामा ब्लास्ट झाला, वेगा झाला, इफेक्ट बुल साईडला कमी होतो, लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचं वर जरी गेलं मार्केट, तरी तुम्हाला इथे निघायचे. म्हणजे जे तुम्ही विकली आहे ना, तिथे निघायचे. संपला विषय. आणि परत तो 1 पॉईंट वर घेऊन परत टाकायचा तो बुल स्प्रेड. तुमचा ऑटोमॅटिक प्रॉफिट होऊन जाईल परत, किंवा तुमचा लॉस तरी मिनिमाइज होऊन जाईल. आणि तोही लॉस महिन्यातून तुम्हाला एकदा करायचे किंवा 2दा करायचे. डोक्यावरून पाणी 2दा-3दा करायचे. त्याच्यावर होणारच नाहीये. ठीक आहे. कारण आपण 9:45ला ट्रेड टाकतो. आपण मार्केटचा सीन बघून करतोय सगळं, राईट? तर आता बघा तुम्ही काय केलं. समजा मार्केट आपल्या अगेन्स्ट गेलं, इथपर्यंत आलं अगेन्स्ट. ठीक आहे. निघून जायचं. सिंपल. ठीक आहे. हा पुट साईडला पण बनवू शकतो, पण वेगाचा इफेक्ट बुल साईडला कमी असतो. म्हणून आपण बुल साईडला एका साईडलाच बनवतो. हा सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी आहे. बुल रेशो स्प्रेड म्हणतात त्याला. आता हा वीकलीवर करू शकतो का? करू शकता, पण थीटा डिके मिळणार नाही. मंथलीवर करू शकतो का? चांगलं करू शकता. मोठी रेंज मिळून जाईल. वीकली पण मोठी रेंज मिळून जाईल. पण प्रॉब्लेम असा आहे की थीटा डिके मिळणार नाही. मग तुम्ही कमवणार कसं? इंट्राडे ऑप्शन सेलिंग एव्हरी डे 1 and 1.5%. जेव्हा जातील तेव्हा तुम्हाला साधारणपणे 2% जातील, 2% लॉसनं निघून जायचं. मग तुम्ही म्हणताल मग तर लॉस होतील. अरे 2% महिन्यातनं 2दा पण नाही होणार आहेत. ठीक आहे. फार तुमच्या आगे गेलं तर 3दा होणार आहेत. त्याच्या पलीकडे होत नाही. चला 4 वेळा जरी झालं ना, तरी तुम्ही महिन्याला 12 ते 13% काढतायत. म्युच्युअल फंड वर्षाला हा रिटर्न देतो. बँक एफडी तर ही वर्षाला ह्याच्यापेक्षा अर्ध देते. ठीक आहे. सोन्याचा भाव पण वाढून तुम्हाला एवढा रिटर्न अॅन्युअली मिळत नाही. इथं तुम्हाला मंथली मिळतोय तो भाव. ठीक आहे. तुमचं कॅपिटल 1 वर्षामध्ये डबल होते. ट्रिपल होते. बरोबर? 12-13% तुम्ही जर कंपाऊंड करत गेला तर ते अजून थोडंसं वाढेल. 2.5 पट हे होते. अजून काय पाहिजे ऑप्शन सेलिंगमध्ये? ठीक आहे. आयर्न काउंटर पण करू शकता. आज काही लोक म्हणतात आयर्न काउंटर करतो नाही करण्यापेक्षा करू शकता. पण आयर्न काउंटरला दोन्ही साईडला रिस्क. आता आयर्न काउंटर मी आजच शूट करणार आहे. तुम्हाला येईल त्या याला YouTubeला येईल काही दिवसामध्ये, एडिट वगैरे झाला की. पण आता ह्याच्यावर बोलू आपण की जर तुम्ही बघितलं 47,500 हा झिरो आहे. हा ₹50 पूर्ण गेले आपले, ₹48. पण एक लॉट आहे. ठीक आहे. हे 5 लॉटचे आपल्याला पैसे खायचे आणि हा 4 लॉटला हेज आहे. हेजमुळे काय बेनिफिट झाला की आपला मार्जिन बेनिफिट मिळाला. प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट बघा किती, 97%. 97% आपण इथं प्रॉफिटमध्ये येऊ. नीट ॲडजस्टमेंट शिकली पाहिजे. की ॲडजस्टमेंट कशी करायची? ॲडजस्टमेंटमध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम येणार आहे, सांगतो तुम्हाला. ₹15चा प्रीमियम इंट्राडे ना, तर बघावं लागलं मार्केट. असं नाही की लावून टाकलं गेले कुठेतरी फिरायला, असं नाही चालणार इथं. ₹15चा प्रीमियम अर्धा झाला. किती झाला? 15च्या अर्धा किती झाले? 7-7.5 झाले. निघून जायचं. हा प्रीमियम विकायचा. जवळ ते येत राहायचं. कुठपर्यंत येऊ शकतं जवळ? 2300 पर्यंत. 2300च्या खाली नाही जाऊ शकत. ठीक आहे. कारण 2300ला आपला हेज आपला पहिला ट्रेड आहे ना. मॅक्झिमम तुम्ही 23,150 पर्यंत तुम्ही सेल करू शकता. 5 लॉटच करायचे. काही ब्रोकरेज फार लागत नाही, काळजी नका करू. तुम्ही एका लॉटवर फिरत असता. हेज बीजला काही डिस्टर्ब नाही करायचं. सगळं आपल्या जागेवर ठेवायचं. अर्धे प्रीमियम करायचे. समजा तुम्हाला रिस्क वाटली, ₹15चा प्रीमियम मी तुम्हाला सांगतो 4 पट जेव्हा होईल, म्हणजे 15चा प्रीमियम जेव्हा ₹60 होईल, ज्याला एवढा पण ज्याला लॉस अजिबात नको असतो, त्याला सांगतो की ₹45 जेव्हा होईल, म्हणजे 15 × 3 की झाले 45. तुम्हाला स्टॉप लॉस सांगतोय मी. ₹15चा प्रीमियम आहे ना, त्याच्यावर सांगतो तुम्हाला मी. जर तुम्ही जो कुठला प्रीमियम तुम्ही विकताय, तो तुमचा प्रीमियम समजा ट्रिपल झाला, म्हणजे 3 पट झाला. ठीक आहे. 3x झाला, निघून जा.
थोडं थांबू शकता तर 4x पर्यंत थांबा, परत मार्केट रेंजमध्ये येतं, परत प्रॉफिट द्यायला देतं, काही टेन्शन नाही. मी करून बघितलं, आत्ता झालं मला शुक्रवारी, सेन्सेक्स करत होतो, ठीक आहे. सेन्सेक्समध्ये असं झालं 1% काढला मी, त्यांनी फुल त्रास दिला. तुम्ही बघा सेन्सेक्स एक्सपायरी मागची काय तारीख होती, 21 जून माझ्या मते, अरे हा योगा डे होता आपला, 21 जूनला बघा सेन्सेक्सचा चार्ट बघा, तुम्हाला कळेल. खाली पडला, वर गेलंय, असं चाललंय की नाही माझ्यामध्ये, असं चाललं होतं की नाही, दिला मला त्रास त्यांनी, पण माझ्या लेवलपर्यंत आलाच नाही. मी थांबलो, म्हणजे बघू काय करतो, ठीक आहे. तर 1% घेऊन निघालो सेन्सेक्सला मी. तर हे बघा, एक तर 4x पण थांबू शकता, नाही तर तुम्ही जी सेल केलेली जी तुमची लेवल आहे, ठीक आहे, म्हणजे जी तुमची स्ट्राईक प्राईस आहे त्यावर जर क्लोजिंग झालं तर निघायचं. तर थोडा लॉस मोठा होऊ शकतो, पण जर मार्केट कमी म्हणजे मार्केट जर तुमचं काय म्हणतात ना एक्सपायरीला आले, अरे तर मस्त प्रॉफिट होणार अजून. हे बघा, समजा मार्केट बघा 3 वाजता, 3 वाजून 10 मिनिटांनी, 3 वाजता नाही, 3 वाजून 10 मिनिटांनी वगैरे समजा मार्केट इथपर्यंत आलेलं असं, अरे इथं मग 1% नाही, 3% 4% मिळणार तुम्हाला. इथं तर 60% दाखवतंय, एक्सपायरी एवढं दिसणार नाही, 2.5-3% आरामात, मग तर अजून बिग प्रॉफिट. म्हणजे चुकीचे झाले, ठीक आहे, तरी प्रॉफिट मिळणार आहे. पण खूप जास्त चुकले तर नक्कीच लॉस होणार आहे, पण त्याच्या आधी आपण निघून जायचंय. त्यामुळे एकदम सेफेस्ट ट्रेड आहे, बिंदास करा, ठीक आहे. 2 ते 2.5 महिने आले मी ऑलरेडी करतोय, व्यवस्थित मिळतात. प्रॉब्लेम इलेक्शनच्या वेळी फक्त नव्हतं करायचं, तेव्हा मी नाही केलं ते, कारण मार्केट मुवमेंट्स होते. पडलं ते भाग वेगळे, पण 400 सीट येतील सगळ्यांना वाटलं होतं ना, ते आपल्या लोकांनी नाही दिले, तो भाग वेगळा. पण अदरवाईज हा स्ट्रॉंग बुलिश, एक्स्ट्रा स्ट्रॉंग बुलिश मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम होईल फक्त, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला लॉस देऊन टाकायचा लॉस. मार्केट म्हणायचं घे बाबा, बाकी दिवस तुम्हाला पैसे कमवायला देतो ना, आज तुझे घेऊन टाक, संपला विषय, टेन्शन नाही, ठीक आहे. निघून जायचं मार्केटमधनं बाहेर, ठीक आहे. हे करून बघा तुम्ही फॉलो. मी तुम्हाला एकदा पटकन आहे ना, एका 2 मिनिटामध्ये फक्त हा व्हिडिओ मी बंद करेल, बँक निफ्टी करून दाखवतो. बँक निफ्टी एक्सपायरी लांब आहे, तर याचा उपयोग नाही आपल्याला, तरी पण सांगतो तुम्हाला मी कसं आहे परत रिवाईजसाठी. इथं आहे चाललंय 51,661, 51,661 चाललंय, 700 चाललंय, थोडं जवळ लांब गेलो, 52,000ला गेलो, एक बाय केला, 146 डिवाइड बाय 5 म्हणजे 150 झाले, 150 डिवाइड बाय 5 करायचे, किती झाले, 150 भागिले 5 किती झाले सांगा, 30 रुपये झाले ना, 30 पंचे 150, तर 30 रुपये झाले. तर 30 रुपयाचा थोडा वरचा बघायचा, म्हणजे 39 रुपयाचा काय केला, सेल केला. किती सेल केले, 5 लॉट सेल केले, झालं. आणि काय करायचं आता, हे करू इथपर्यंत पण चालते, पण इथं मार्जिन बघा, मार्जिन वाढलं, 3.5 लाख रुपये मार्जिन लागते, ठीक आहे, 9,000 कमवायला, अरे खूप झाले, ठीक आहे. 96% तर हे झालंय, मार्जिन जास्त लागणार, तर अजून मार्जिन कमी करायचं. तर एक्स्ट्राचे 9 रुपये घेतलेत ना आपण, ते 9 रुपयामधले थोडेसे पैसे त्याला परत देऊन टाकायचे, खाली द्यावं लागेल आपल्याला, 8 रुपये 7 रुपये असे देऊन टाकायचे त्याला. स्वस्त हे स्वस्त बघायचं कायम, हेचं काय काम नाही, हेच तर आपलं डोनेशन आहे मार्केटचं. आलं, बनला, बरोबर, या प्रकार तो बनेल आपला कम्प्लिटली. डन करून टाकायचं, बघायचं. जेव्हा 39 रुपयाची म्हणजे 40 रुपयाची प्राईस जेव्हा ट्रिपल होऊन जाईल, किती होईल, 120 किंवा 160 होऊन जाईल, तर निघून जायचं. जर ही अर्धी झाली तर विकायचं, आणि परत ह्याच्या 52,600च्या खाली काय येईल, 52,600च्या खाली काय येईल, 52,500 येईल, ठीक आहे. ह्याच्यातनं निघाले, अर्धा खाल्ले, मग ह्याचे अर्धे खायचे, मग ह्याचे अर्धे खायचे, इथपर्यंत 1% निघून जातो. फार खायचे असेल तर करा. काही लोक ह्याला 1:5:4 आहे ना, 1:20:19 जातात, चांगलं आहे, प्रॉफिट होतो, जास्त पैसे मिळतील. पण थोडं तरी वर गेलं लॉस व्हायला लागेल, म्हणून 1:5:4 मध्येच राहा, घाई करू नका. एकदा कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही थोडं एक लॉट वाढवा, मग 1:6 करा, पण 1:6:5 म्हणजे हेज ना हेज, ठीक आहे. आपण जेवढं बाय करतो तेवढं हे पाहिजे, तेवढं सेल पाहिजे, म्हणजे तुम्हाला मार्जिन बेनिफिट मिळतो. ठीक आहे मित्रांनो, मोठा व्हिडिओ बनलाय ऑलरेडी, मला एवढा मोठा नव्हता करायचा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑप्शन सेलिंगबद्दल, ऑप्शन बाईंगबद्दल डिटेल नॉलेज जो पाहिजे असेल, तुम्ही आमचा कोर्स जॉईन करू शकता, जो आता लवकर सुरू होत आहे. तुम्हाला तुमच्या आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तुम्ही मेसेज करा. आपला डेली लेवलचा एक फ्री ग्रुप आहे, त्यात तुम्हाला मी ॲड करेल, त्यात तुम्हाला डेली लेवल ऑप्शन बाईंगच्यात दिले जातात, ठीक आहे. हे ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी, तर तुम्ही त्या त्या लेवल्स जॉईन करू शकता. त्या ग्रुपला जॉईन करून तुम्हाला लेवल्स मिळू शकतात. मी तर तुम्हाला गाईड पण करत असतो की काय करायचं काय नाही. स्ट्राईक प्राईस सांगितली जात नाही, सेबी करणं अलाउड नाही आहे, पण तुम्हाला काय माझा व्ह्यू आहे, काय कुठं मार्केट जाईल, काय करू शकतो, रिटेलसाठी वाट बघा वगैरे, हे सगळं तुम्हाला मी त्यात सांगत असतो, ठीक आहे. तर तुम्ही तो डेली लेवलचा आमचा ग्रुप जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जर कोर्सेसची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी हे अँड्रॉइडवरनं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आयफोनसाठी पण आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट बरोबर, जी माझ्या मते मी बनवणार आहे आयर्न बटरफ्लायवर, ठीक आहे. तर
हिंदी आणि मराठी व्हिडिओ दोन्हीही या चॅनलवर येतील, तुम्ही दोन्ही बघू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि जर माझा रिप्लाय नसेल येत एका दिवसामध्ये 24 तासामध्ये, तर माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, त्याच्यावर कधीही मेसेज करा. ठीक आहे, जास्त करून मेसेज करा. क्लासमध्ये असतो मी तर कदाचित फोन उचलणार नाही, तर मेसेज करा, तुम्हाला तुमचा रिप्लाय येईल. मी एक तर व्हॉईस नोट देईल तुम्हाला, टाकेल किंवा तुम्हाला रिप्लाय तर नक्की देईल. ठीक आहे, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.